तर आपण पाहतोय सुरुवात या ठिकाणी होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जर पाहिला तर मिस्टर प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नंदन आणि दुसऱ्या बाजूला तुषार घरत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर एक एक चेंडू आतापर्यंत खेळलायत, एक एक रन्स आतापर्यंत जमवलाय नंदन आणि तुषार. पुन्हा एकदा थोडंसं फिरून मारलं होतं चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. थोडंसं क्षेत्र जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जाते. सिंगलने धावसंख्या ही वाढवली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू मागे 3 धावा जमवल्या आहेत. तुषार घरत आणि नंदन आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज आहेत. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, परंतु त्याहूनही दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि झेल आपल्याला पाहायला मिळाला. काही कमालीचा झेल होता, अप्रतिम. या ठिकाणी माघारी परतावं लागेल तुषार घरत यांना. खूप चांगला जज आणि खूप चांगला झेल मी नक्कीच म्हणेन. एकदा नाही तर दोनदा नाही, नक्कीच किती वेळा पहा हा झेल खूप चांगला होता. फटका अप्रतिम होता, परंतु त्याहूनही चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. एक गडी नक्कीच बाद झालाय. धावसंख्या 3 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय, परंतु एक मोठा गडी मी म्हणेन आयकॉन खेळाडू या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी नक्कीच होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मोहित फायटर या खेळामध्ये फलंदाज मानस आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी 1 डाऊनच्या रूपामध्ये आता त्याला नक्कीच चान्स दिलं गेलंय. याआधी जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकताय रन मशीन तुषार मोरे यांचा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतोय. मानस खऱ्याच अर्थाने जर पाहिलं तर मानसचा जर विचार केला तर वेवूर प्रीमियर लीग मध्ये एका ओव्हरीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 29 धावा नक्कीच जमवल्या होत्या. असा मानस आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच वडिलांचे गुण मुलांमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण तू जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओहो, खूप चांगला वयवर्ष जर पाहिला तर अगदी 14 वर्षाचा हा चिमुरडा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच रक्तात क्रिकेट ज्याला म्हणतात ना तेच मात्र आपल्याला पाहायला मिळते. अगदी तुषार म्हणा किंवा करण म्हणा, ज्या पद्धतीने आपण पाहतोय खूप चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक फलंदाज त्यांच्यामध्ये ऍड होताना आपण पाहतोय तो म्हणजेच मानस मोरे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रवींद्र मोरे म्हणजे त्यांचे आजोबा यांच्या रक्तात देखील क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस जर पाहिला तर फटका आलाय. फटका इतका भारी होता की चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. आणखीन येतोय एक दमदार षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. नंदनच्या बॅट मधून गरज आहे. मागच्या इनिंग मध्ये देखील नंदनने चांगली बॅटिंग केली होती, परंतु पहिल्या जर सामन्याचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 44 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिला कुठेतरी 63-64 रन्स जमवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि तिसरा सामना जो आपल्याला हाय व्होल्टेज पाहायला मिळाला, ज्यामध्ये अगदी 83 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं. असं म्हणजे धावसंख्या जी आहे ती वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. इथून पाहायला मिळेल हा देखील सामना महत्वपूर्ण आहे, कारण की दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्हीही संघांनी एक एक सामना लॉस केलेला आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना लॉस केलाय. इथून मात्र संधी असेल, एक संघ कुठला तरी जिंकेल आणि थोडंसं कॉन्फिडन्स लेवल त्यांचा देखील वाढला जाईल. परंतु पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर घरत या ठिकाणी उपस्थित होताना मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी मयूरने दर्शवली होती, पण यावेळेस तीच गोलंदाजी पुन्हा एकदा दर्शवावी लागेल. तर मानस मोरे आहे स्ट्रायकिंग एंडवर. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच मयूर यांचा. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकला. पिच चांगला केला गेला आणि तेच मात्र इथे पाहतोय पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू कुठेतरी कनेक्ट झाला नाही बॅटवर असंच मी म्हणेन.
चेंडू जातोय निर्धाव पद्धतीने, रन्स येणार नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे, ती म्हणजेच 10 या आकड्यावर. यावेळेस हलक्या हाताने चेंडू जर पाहिलं तर दिशा दिले, प्रयत्न होता बाद करण्याचा नंदन याला, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच दर्शवलं गेलं. सेफली झोन मध्ये असेल नंदन, ज्या पद्धतीने धावला होता आपल्या विकेट सांभाळण्यासाठी. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 11 ऑन दी बोर्ड, 11 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतोय. मयूरची सुरुवात चांगली आहे, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चांगली सुरुवात केली गोलंदाजी ट्रॅकवर असताना. यावेळेस अगदी पायातला चेंडू खोदून काढलाय, परंतु चेंडू सरळ जातोय नितेशच्या हातमध्ये. किट्टो आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी पुन्हा एकदा झेलवर येताना. आतापर्यंत किट्टोच्या हातून जर पाहिले तर कमीत कमी 5 झेल टिपलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षण, खूप चांगली गोलंदाजी करताना मिस्टर मयूर आणि नंदन देखील या ठिकाणी बाद होईल, गडी बाद. यावेळेस सर पाहिलं तर आपण पाहू शकताय गडी बाद झालाय. एक षटकार नक्कीच नंदनच्या बॅट मधून आला होता. यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो जो चेंडू होता त्यामध्ये आपण पाहिलं उंची जास्त लांबी कमी, तेच इथे चित्र पाहायला मिळालं आणि किट्टोने सरळ झेल हातामध्ये टिपलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथून बॅटिंग चांगली करावी लागेल दोन फलंदाजाला. मानस मोरे ज्यांनी वेऊर लीग स्पर्धा गाजवली होती, इथून जर पाहिलं तर आपली नवली प्रीमियर लीग देखील गाजवावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन घरत आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन घरत अगदी बॅटने चेंडूला ज्या पद्धतीने खेळला गेला, सिंगल रन्स तर कंप्लीट झाला, एकच रन्स या ठिकाणी घेतलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं जात आहे. आतापर्यंत मी नक्कीच या ठिकाणी पाहिलंय नवली प्रीमियर लीग खेळत असताना कित्येक कमीत कमी चौथा सामना चालू आहे, मिसफील्ड कुठलीही झालेली नाही आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण दर्शवलं जात आहे नवली संघाच्या सर्व खेळाडूंकडून. इथून जर पाहिलं तर जबरदस्त कॉपी बुक स्टाईल आपल्या वडिलांची इथे करताना आपल्याला पाहायला मिळतंय, काकांची सॉरी, इथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ज्या पद्धतीने करण मोरे जी फलंदाजी यूज करतोय त्याच पद्धतीने मानस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि काय जबरदस्त, काय जबरदस्त. नक्कीच जेव्हा एकदा बाईट घेतली होती करण मोरेची तेव्हा नक्कीच आपण पाहिलं तर फेवरेट शॉट म्हणून ज्याने दर्शवला होता तोच फेवरेट शॉट मानसचा देखील यावेळेस देखील. वा, हाय हँडसम आणि षटकार, नो डाऊट अबाउट इट. जबरदस्त अटॅक केलाय मानस मोरे. अगदी छोटा पॅक बडा धमाका मी म्हणेन. कमी वयात या ठिकाणी जर पाहिलं तर खूप चांगल्या फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचं फ्युचर आपल्याला पाहायला मिळतंय नवली गावाचं. ज्या पद्धतीने मानस मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि आतिषबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम अप्रतिम या ठिकाणी चांगली फलंदाजी. 2 चेंडूवर जर पाहिले तर 2 मोठे फटके, 1 चौकार 1 षटकार. आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच 22 धावा. तर पाहिलं आपण धावसंख्या 22 धावा, षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय. पहिलं षटक प्रतीक घरतन्या नक्कीच वापरलं गेलं, 10 धावा 1 गडी नक्कीच बाद केलं होतं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. हे षटक हाताळताना मिस्टर मयूर घरत ज्याने उर्वरित 4 चेंडू खूप चांगले टाकले होते, परंतु 2 चेंडूवर जर पाहिलं तर 10 धावा खर्चीकरण केल्या. आणि एकंदरीत धावांचा जर विचार केला तर एक षटकामध्ये 12 धावा खर्चीकरण करत असताना मयूर घरत आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर नयन घरत, नयन अंबाला
इथून आपल्याला पाहायला मिळेल नयन यावेळेस चांगला चेंडू होता, थोडासा खोलवरचा टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी नक्कीच नाव घेईन मी नयन बाबू याचं. ज्या पद्धतीने आपण पाहतोय उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे, कित्येक वर्ष अगदी नवली संघ जेव्हा जेव्हा ज्या ज्या मैदानावर उतरतो तेव्हा तेव्हा मात्र नयन बाबूला आपण यष्ट्यांच्या मागे अगदी जवळ चिकटून उभं राहण्याची क्षमता नक्कीच ठेवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आहे, इथून पाहिलं जाईल मानसकडे. पुन्हा एकदा हा चेंडू नक्कीच पॉइंट रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हर आणि पॉइंट क्षेत्रामध्ये, परंतु मिस झाल्यानंतर थोडासा नाराज होतोय मानस, कारण की हा चेंडू बॅटला लागणं गरजेचं होतं, हेच मात्र मनामध्ये विचार असेल त्याच्या. इथून जर पाहिलं तर थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय, जाणीव आहे पॉइंट रिझन आणि कव्हर रिझन मध्ये थांबवण्यासाठी, धावा थांबवण्यासाठी इथे मात्र एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. त्यावेळेस समोरच्या दिशेने आलाय, फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, थोडस चकवा देत चेंडू निघाला होता परंतु चेंडूला थांबवण्यात यश आलंय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत धावा स्कोर कार्ड वर होत्यात ते म्हणजेच 25 धावा. 25 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वर गोलंदाज पुन्हा एकदा नयन घरत. यावेळेस हा चेंडू पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय, वाईटचा इशारा आहे, म्हणजे हा चेंडू जो आहे तो पुन्हा टाकावा लागणार आहे. यस वाईट प्लस 1 रन्स म्हणजे 2 धावा या ठिकाणी एक्स्ट्राच्या रूपाने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पाहतोय पुढचा चेंडू नयन, तू समोर असेल मिस्टर सचिन घरत. फोल्टा चेंडू, इथे मात्र मोठा फटका मारणं गरजेचं होतं परंतु डबल माइंड मध्ये हा चेंडू खेळला गेला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर या चेंडूवर मोठा फटका सजवता आला नाहीये. सिंगल रन्स मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शॉट ऑफ लेंथ पिक केलाय चेंडूला, इथे मात्र फटका तर सुरेख आहे, अडवण्याचा प्रयत्न होता परंतु किट्टूच्या अगदी डोक्यावरून चेंडू निघून गेला, सरळ सीमारेषे पार, येतोय चौकार. 4 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आपण पाहू शकतायत मानस मोरे खूप चांगली फलंदाजी दर्शवताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून जर पाहिलं तर तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार च्या मदतीने धावसंख्या 8 चेंडू मध्ये 18 धावा. पुन्हा एकदा पायामधून खोदून काढलाय, अगदी आपण करणची कॉपी पाहू शकतोय ज्या पद्धतीने मानस खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या काकांचा पूर्णपणे गुण या ठिकाणी उतरवलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर धावसंख्या होती ती म्हणजेच 33 रन्स, 33 धावा झाल्या आहेत. यानंतर 2 संघ जे तयारीत असणार आहेत, यापुढील होणारा सामना जर पाहिला तर एका बाजूला संघर्ष नवली आणि दुसऱ्या बाजूला डोंगरी डे डेव्हिल्स हा संघ असणार आहे. यावेळेस आपण पाहतोय 3 षटक कंप्लीट झाले आहेत, 33 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत, म्हणजे 11च्या सरासरीने आतापर्यंत खेळत आलायत 2 फलंदाज. प्रयत्न आहे मोठी धावसंख्या उभारण्याचा, कारण की या मैदानावर जसं जसं दुपारचं सत्र होत गेलं तसं जसं मात्र धावा वाढल्या गेल्या आहेत. चेसेबल स्कोर जो आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे 63-64 हा चेसेबल स्कोर होता, परंतु 80-81 ज्या धावा झाल्या होत्या, ज्या 84 धावांचं लक्ष ठेवलं होतं त्या कुठेतरी चेसेबल झाल्या नाही आणि तेच मात्र आपण पाहतोय हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. इथून पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज सज्ज होईल तनय घरत.
तनयचा पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी लाफ्ट करण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने, मात्र आडव्या बॅटने प्रयास नक्कीच केला होता या ठिकाणी मोठा फटका सजवण्यासाठी, परंतु चुकले गेले. इथून जर पाहिलं तर पहिला चेंडू डॉट टाकण्याचा प्रयत्न केलाय. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. मी म्हणेन कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय सिंगलच रन्स या ठिकाणी घेतली जाते. चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली जाते. चांगली गोलंदाजा विरुद्ध फलंदाजा विरुद्ध आपण पाहतोय ही चांगली गोलंदाजी होत असताना. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा सचिन गरत, सचिन गरत नक्कीच आपण पाहतोय प्रयत्नामध्ये आहेत मोठा फटका सजवण्याचा, परंतु काय सुरेख अप्रतिम चेंडू हाताळतोय. अगदी बॅट पासनं थोडस लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सचिन कुठेतरी फसले जात आहेत. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स येत नाहीये. डॉट चेंडू येतोय, डॉट चेंडू येतोय, टेन्शन वाढतोय. पुन्हा एकदा सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतला जाईल, परंतु थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षकाचं रूपांतर काय तर अगदी 4 धावांमध्ये चौकार येतोय. 4 धावा येत आहेत. धावा येणं खूप गरजेचं आहे, त्या कुठूनही येवा. आपण पाहतोय थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचं रूपांतर 4 मध्ये. एकंदरीत जर पाहिलं तर 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर लागले जातील तब्बल 38 रन्स, 38 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अपेक्षा आहेत षटकारांची, कारण की धावसंख्या जी आहे ती कमीत कमी 55 ते 60 धावा नेणं खूप गरजेचं असणार आहे आणि त्यासाठी आपल्या संघाची अपेक्षा आहेत. कारण की तुषार गरत आणि नंदन बाद झाल्यानंतर आपण पाहतोय कुठेतरी ज्या धावा थांबल्या गेल्या. मानसने चांगला प्रयत्न केलाय आतापर्यंत, परंतु ज्या धावा यायला हव्या होत्या त्या अजूनपर्यंत आलेल्या नाही आहेत. 38 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफ लेनचा उपयोग केला. प्रॉपरली रीड करण्याची क्षमता ठेवतोय फलंदाजाला गोलंदाज मिस्टर तनय घरत. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले त्यांनी खूप चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवले. कारण तनयच्या विरोधात आतापर्यंत जर पाहिलं तर एकही मोठा फटका आलेला नव्हता. एक मिसफील्डच्या जोरावर एक चौकार जरूर आलाय, परंतु यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. 1 रन्स तर कंप्लीट केलं जाईल आणि 1 रन फक्त कंप्लीट होत आहे. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजेच 39 धावा. तर पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर हितेश गरत नक्कीच येतोय. हितेश गरत गोलंदाजी ट्रॅकवर. इथून पाहिलं जाईल 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचा टार्गेट ठेवला जाईल ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. पहिल्या चेंडूवर उडवलाय चेंडूला आणि चेंडू निघून जाईल. नो डाऊट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. 6 धावा. चांगला फटका सजवला गेला. नक्कीच आतापर्यंत थोडीशी जी मुवमेंट होती ती आपल्याला पाहायला मिळाली होती. मोठे फटके आले नव्हते ते म्हणजेच सचिन घरतच्या बॅट मधून, परंतु यावेळेस थोडासा टास्क बदलला, थोडीशी ताकद वापरली आणि यानंतर पाहिलं तर एक मोठा फटका येताना षटकार येताना आपल्याला पाहायला मिळते. या 6 धावांनी धावसंख्या ही स्कोर कार्ड वर लागली जाते ती म्हणजे 45 धावा. 45 धावा स्कोर कार्ड वर झाल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस देखील हा फटका असणार आहे. नो डाऊट हा चेंडू जातोय सीमारेषे पार. फुलटो चेंडूला कन्वर्ट केलं षटकारामध्ये. अप्रतिम फटका.
जबरदस्त फटका पाहायला मिळाला सचिन च्या बॅट मधून. एकंदरीत सचिनच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार अशा एकंदरीत धावांचा विचार केला तर 20 धावा त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय चला मॅच बॉल येतोय. आपण सुरुवात करूया पुन्हा एकदा. 2 चेंडूवर 2 लगातार षटकार आले आहेत. हितेश घरत जो गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय थोडेसे चुकले गेले. फुलटोच चेंडू त्याला कन्वर्ट केलं षटकारामध्ये. आता मात्र षटकाराच्या हॅट्रिक वर असेल फलंदाज सचिन. आणि हा चेंडू थोडासा फसवा चेंडू होता. चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 1 ने वाढली. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 52 रन्स 52 धावा झाल्या आहेत. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 52 रन्स 52 धावा. यावेळेस पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक नितेश आपल्याला वाटतं किट्टू आणि चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करून 2 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. या दुहेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 54 रन्स 54 धावा स्कोर कार्डवर. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. हा चेंडू लागणं खूप गरजेचं होता. जर पाहिलं तर पोझिशन घेतली होती मानसने परंतु बॅट पर्यंत जर पाहिलं तर बॉल नक्कीच प्रॉपरली आला नाहीये आणि त्याचमुळे मिस झालाही हा चेंडू. शेवटचा चेंडू असेल षटकातील या इनिंगचा. आणखीन एक फटकार चांगला फटका मी म्हणेन षटकारासाठी. आणि या षटकाने आता मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल तब्बल 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष ठेवलं जातंय. चला यानंतर 2 संघ. एका बाजूला संघर्ष नवली आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपण पाहतोय डोंगरी डेडेबल्स. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण एका बाजूला आपण पाहतोय यतीन पाटील आयकॉन खेळाडू कर्णधार असतील आपल्या संघाचे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघर्ष संघाचे तुषार मोरे. चला टॉस साठी जाणार आहोत आपण. या तुषार मोरे टॉस साठी यायचं आहे.
आणि दुसऱ्या बाजूला यतीन पाटील टॉस साठी. अजित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या पुढील मॅचचा. तर या आपण दोन्ही संघ, डोंगरी संघ एका बाजूला असणार आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघर्ष नवली संघ. तर आपण पाहतोय या ठिकाणी टॉस केलं जाईल. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय टॉस केलं जाईल या ठिकाणी. NPL कॉल आणि 2025 म्हणजे इथे डोंगरी संघ टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय यतीन, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण घेणं. पहिला सामना ज्या पद्धतीने तुम्ही जिंकले गेले, अगदी सुरुवात चांगली केली. या सामन्यामध्ये देखील पकड मजबूत करायची आहे, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर समोरील संघाने अगदी 83 धावा नक्कीच तुषारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. म्हणजे कुठेतरी तुम्हाला संघर्ष करावा लागेल, त्यांच्या विरोधात चांगली गोलंदाजी करावी लागेल, काय म्हणतील? हा, चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण आमच्यात पण बॉलर आहेत तसे, तर आम्ही त्यांना कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर किती आनंद घेताय तुम्ही NPL चे? NPL तर खूपच आनंद घेतो, अशी दरवर्षी व्हायलाच पाहिजे. धन्यवाद. टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं तुमचा? आमचा पुन्हा आम्ही बॅटिंगच घेतली असती. आता दुसऱ्यांदा टॉस हरला, परंतु आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती आणि आम्हाला बॅटिंगच मिळत आहेत आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणार आम्ही. आणि तुषारकडून काय अपेक्षा असतील? पुन्हा एकदा ओपनिंग जोडीकडून काय अपेक्षा असेल? आमची ओपनिंग जोडी खूपच चांगली आहे. त्याच्यात गुडीराम, नितेश, तसेच पिंट्या अद्याप आमचे बॅट्समन उतरायचे आहेत. ते चांगले खेळणारे आम्ही ठेवलेले आहेत मागे, आता काढणार आहेत ते. नक्कीच पत्ते जसे ओपन होतात तसे मात्र इथे प्लेयर्स देखील ओपन करणार आहेत. त्या ठिकाणी शुभेच्छा असतील दादा तुम्हाला. आणि जाऊया आपण मॅच कडे, जिथे ही मॅच स्टार्ट होईल. तर सुरुवात इथे मात्र केलंय, आपण पाहू शकतायत तुषार गरजच्या विरोधात प्रणय आपल्याला पाहायला मिळतंय. जेव्हा जेव्हा तुषारचं नाव घेतलं जातंय तेव्हा मात्र प्रणय गरजचं नाव घेतलं जातंय, कारण की नवली म्हटलं तर तुषार आणि प्रणय ही जोडी कायम हमखास आपल्याला पाहायला मिळाली. एक खूप चांगली जोडी आज एकामेकांच्या विरोधामध्ये इथे उभे होऊन आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात केली प्रणयने, खूप चांगला फटका मारलाय. यावेळेस पुन्हा एकदा ही जर पाहिलं तर हुक केला चेंडूला, शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडू आणि जबरदस्त फटका पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर ह्या चेंडूवर देखील येईल, षटकार आलाय. आणि एकंदरीत जर पाहिलं तर 2 चेंडू मध्ये 10 धावा या जमवल्या जात आहेत. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा थोडंसं खाली खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर मोठा फटका सजवता आला नाहीये. इथून जर पाहिलं तर
3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा इथे जमावल्या जात आहेत. चांगली 11 धावा 11 धावा या ठिकाणी आतापर्यंत जमवता येत आहेत. एक चौकार एक षटकार आलाय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं 11 धावा सजवल्या आहेत. इथून जर पाहिलं तर कमबॅकिंग षटक हाताळावं लागेल तुषार घरत याला. ओहो, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त खडे खडे मारण्याची ताकद या ठिकाणी ठेवली जाते. फलंदाज जर पाहिला तर नयन आपल्याला पाहायला मिळतोय. नयन घरत जबरदस्त असा अटॅकिंग मुवमेंट मध्ये आहेत. कारण की एका पायावर फक्त जोर दिला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर फटका सजवलाय. आणि यासाठी तर पाहिलं तर जाणला जातोय अंबाला या नावाने. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताय त्याची बॅटिंग आणि बॅट पण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने अंबाला वापरतोय. त्याचमध्ये यावेळेस कुठलीही संधी दिली गेली नाहीये. सुरेख झेल टिपलाय आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अभिनय होता. खूप चांगलं या ठिकाणी झेल टिपला गेला आणि अंबालीची खेळी या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतोय. चांगला फटका नक्कीच सजवला होता. मी म्हणेन पॉइंटच्या अगदी डोक्यावरून कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने होता तिथे त्या ठिकाणी अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबला गेला आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी आलाय. इथून जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते ती म्हणजेच 15 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. या ओव्हरचा जर पाहिला तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 15 धावा स्कोर कार्ड वर. इथून पाहिलं जाईल विकेट तर आलाय परंतु यावेळेस आणखीन चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. जिंकण्यासाठी लक्ष्य जो होता तो आपण पाहतोय एकंदरीत 62 रन्स 62 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होतोय या ठिकाणी. मिड ऑफ चा क्षेत्ररक्षक अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. तर लॉंग ऑन एरियामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्ड मॅनच्या रिझन मध्ये आपण पाहतोय चेंडूला इथे टाकलं गेलं. आपण पाहतोय सिंगलच्या मदतीने धावसंख्या रन्स आलेला नाहीये. तर इथे मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड वर थांबवली जाते ती म्हणजेच 15 या आकड्यावर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट केलं गेलंय 1 गडीच्या मोबदल्यात 15 धावा. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट केलं गेलं. 15 धावा नक्कीच जमवल्या गेल्या. परंतु यावेळेस विचार सारणी चालू आहे की नक्की गोलंदाज कोण आणावा गोलंदाजी ट्रॅक वर. एक असा गोलंदाज की जो गोलंदाजी करताना खूप चांगल्या पद्धतीने कार्य करेल, चांगली गोलंदाजी वापरेल. एस अक्षय या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम अक्षय. तर आपण पाहतोय आतापर्यंत षटक क्रमांक पहिलं वापरलं गेलं. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तुषार घरत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळलं गेलं अंकित घरत, परंतु यावेळेस तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू आहे. पहिला चेंडू लोअर फुलटो चेंडू आणि सरळ हातामध्ये जाऊन थांबतोय. यावेळेस कुठलीही चुकी नाहीये आणि एक मोठा गडी. नक्कीच जेव्हा जेव्हा आपण विचार केला तुषार आणि प्रणय यावेळेस आमने सामने होते आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तुषारने घेतलाय विकेट प्रणय घरत यांचा.
थँक्यू. तर एक मोठा गडी नक्कीच बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आताची परिस्थिती अशी आहे, 2 गडी बाद झाल्या आहेत आणि धावसंख्या धाव फळकावर लागली जाते ती म्हणजेच 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच चेंडूवर पहिलाच विकेट या ठिकाणी घेतला गेला. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर फटका सजवला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लोअर फुलटच चेंडू मारणं खूप कठीण असतं, परंतु खूप चांगला फटका सजवला होता प्रणय गरत यांनी. आणि त्याच वेळेस जर पाहिलं तर झेल घेत असताना आपण पाहिलं मयंक पाटील याला खूप चांगलं झेल नक्कीच टिपला गेला. इथून पाहतोय पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. एक चेंडू आजच्या यामध्ये आपण पाहिलं क्रिकेटमध्ये तर खूप उपयोगात येणारे असे चेंडू जर पाहिले तर थोडंसं ब्लॉक होल चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडूची इथे पूर्तता करताना तुषार घरत आपण पाहतोय. अनेक मैदाने ज्यांनी गाजवले आहेत खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पवनसुत नवली ओपनिंग जोडी कोण असेल तर तुषार घरत आणि प्रणय घरत. परंतु गोलंदाजीचा जर विचार केला तर तिसरी किंवा चौथी गोलंदाजी नक्कीच नेहमीच घेऊन येणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल रन्स. जिग्नेश चेंडूला अडवेल फेकेल. सिंगल रन्स या ठिकाणी घेतला जातं. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. 17 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. यावेळेस थोडासा चेंडू स्लोवर केला, बोट फिरवली या चेंडूवर आणि इथून कठीण झालं हा चेंडू मारण्यासाठी. फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर नितेश गायकवाड म्हणजेच केट्टो मागच्या मॅच मध्ये जबरदस्त आतिषबाजी केली होती षटकारांची. यावेळेस नक्कीच आव्हान दिला शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि शॉर्ट ऑफ लेन चेंडूला मी सोडणार नाही हेच मात्र दर्शवताना आला षटकार. 6 धावा. नक्कीच किट्टू समोर चॅलेंज होतं फुलटॉस जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ चेंडूला आणि त्याने मात्र दर्शवलंय. यावेळेस हा चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा अंगाला लागतोय हा चेंडू. आपण पाहतो या चेंडूवर कुठली रन्स मिळणार नाही. आतापर्यंतचे जे एकंदरीत 5 चेंडू खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळाले. एकाच चेंडूचा जर विचार केला तर 5व्या चेंडूवर मोठा फटका आला, परंतु नुकसान नाहीये. आपण पाहतोय एक गडी देखील बाद केला. धावसंख्या स्कोर कार्ड वर 23 धावा झाल्या आहेत. या ओव्हर मध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या गेल्या एक गडी बाद करत असताना तुषार घरते यांनी. अठरा चेंडू आणि 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18-39 हा समीकरण आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वर मयंकला आणलंय. इथून पाहिलं जाईल मयंक कडे अपेक्षा आहेत, आशा आहे की चांगली गोलंदाजी करून दर्शवावी. हा जो दुसरा सामना आहे हा सामन्यामध्ये विजय हासिल करावा. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पकड मजबूत आतापर्यंत करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील का, कारण की किट्टूच्या फटकाराने आलाय षटकार. पुन्हा एकदा फुलटो चेंडू. यावेळेस चेंडू बाउन्स झालाय आणि चेंडू मानसच्या अगदी डोक्यावरून सरळ सीमारेषे पार येतोय. चौकार. 4 धावा. थँक्यू. इथून पाहिलं जाईल प्रत्येक चेंडूकडे लक्ष असेल. इथून रन्स थांबवावे लागतील आणि त्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार घरत स्वतः
इथून जर पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती म्हणजेच 27 धावा. हा चेंडू खूप चांगला चेंडू होता, पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स या ठिकाणी नक्कीच येणार नाहीये. डॉट चेंडू मयंकचा हा चेंडू जर पाहिला तर खूप चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 35 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. यावेळेस हा देखील फटका सजवला आहे, परंतु सरळ मयंकच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. मानस होता. जर पाहिलं तर झेल टिपला गेलाय. गडी बाद. पंधरा चेंडू आणि आता मात्र 35 धावांची आवश्यकता आहे. चांगला झेल नक्कीच मानस आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मयंकने मिळवून दिले सफलता. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. 35 धावा अजूनही आवश्यकता आहेत. डावकरी आताचा फलंदाज प्रतीक घरत आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग वर आलाय. नवीन फलंदाज आहे. मानसकडे पाहिलं जाईल. इथून जर पाहिलं तर विकेटची अपेक्षा असेल त्याच्याकडून. यावेळेस फटका तर आलाय. पुन्हा एकदा मानस, परंतु चुकी केले. यावेळेस झेल टिपायचा प्रयत्न होता त्याचा, परंतु लक्ष थोडस केंद्रित नाही आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथून झेल सुटलाय. चांगला प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय हा झेल येणं खूप गरजेचं होतं. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 28 धावा. चौदा मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत आपण पाहतोय नितेश गायकवाड म्हणजेच किट्टो आहे तोपर्यंत आशा अपेक्षा आहेत आणि ही आशा अपेक्षा नक्कीच बुलंद करणारा फटका पाहायला मिळतोय. कारण की आलाय षटकार. 6 धावा. सडक पे कडक मी म्हणेन जबरदस्त अटॅक केलाय आणि चेंडू लांब नेऊन पोहोचवलाय षटकारासाठी. 6 धावा. थँक्यू डीजे. या 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 34 धावांवर जाऊन पोचते. येणारे चेंडू 13 आणि 13 मध्ये धावा बनवायच्या आहेत. 28. 13 मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. किट्टूचा हा फटका आपण पाहतोय उंचावर आहे. यावेळेस मानस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आता चुकी होणार नाहीये मानस कडून. चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेला आणि किट्टोला इथे मात्र माघारी परतवलाय. गडी बाद आहे.
थँक्यू डीजे. आता मात्र आपण पाहतोय समीकरण 28 आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर यावेळेस 12 चेंडू शिल्लक असतील. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर नंदन आलाय. नंदन करत पहिल्या चेंडूवर अटॅक केलाय आणि हा अटॅक पॉवरफुल होता. चेंडू निघून जाईल. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. यश षटकार आहे. 6 धावा. थँक्यू. प्रतीक गरजच्या बॅट मधून आलाय षटकार आणि 6 ने जर पाहिलं तर आता मात्र थोडस टेन्शन वाढवलंय. आपण पाहतोय एका बाजूला घरत परिवार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोहित फायटर. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रतीक सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. यावेळेस जर पाहिलं तर हवा तितका फटका नाही, परंतु चेंडूने थोडीशी दिशा बदलली. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या जवळ. सरळ चेंडू ओलांडेल ही बाउंड्री लाईन आणि 4 धावांसाठी. असं वाटलं होतं की सिंगल रन्स येईल, परंतु चेंडूने जो दिशा बदलली आणि सरळ अगदी बाउंड्री लाईनची दिशा गाठताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या आहेत. इथून जर पाहिलं तर आता मात्र समीकरण पूर्णपणे सोपं झालंय, कारण की जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू 18 धावा. बॅटची एज आणि इथे मात्र टेकन. चांगला झेल मात्र टिपला जातोय. तुषार गरजच्या माध्यमातून गडी बाद होईल. नऊ मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय नंदन कूल माइंडेड, थोडस डोकं शांत ठेवून गोलंदाजी करताना, कारण की पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले. यावेळेस आपण पाहतोय कमबॅक करतोय आणि हा देखील फटका सजवलाय, परंतु यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक या चेंडू खाली आणि आणखीन एक विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय. खूप चांगलं कमबॅक मी म्हणेन नंदन याचं. ज्या पद्धतीने त्यांनी पाहिलं 2 मोठे फटके आल्यानंतर 2 विकेट देखील मिळवल्यात. महत्त्वपूर्ण विकेट आहेत. आणि इथून जर पाहिलं तर आता मात्र सामन्याकडे पोहोचण्यासाठी जो टार्गेट आहे तो पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे, कारण की येणारे चेंडू जर पाहिले तर शिल्लक आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 18 धावा आपण पाहतोय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आणखीन केलं जाईल, जाणीव आहे की येणाऱ्या चेंडूवर अटॅक होणार हे देखील नंदनला जाणीव आहे. परंतु बघूया. फुलटा चेंडू. यावेळेस नोचा कॉल आहे पंचांकडून. अशा चुका ह्या नक्कीच केल्या जात आहेत आणि ह्या चुका खूप महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत समोरील संघासाठी, कारण की या चुकाने जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रन्स वाढल्या जातील. येणारी संधी देखील
उपलब्ध होते. फ्री हिटची संधी आता मात्र उपलब्ध झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या फ्री हिटच्या संधीवर काय घडेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. आहा, बॅटची एज होती, प्रयत्न केले होते तुषार घरत यांनी झेल टिपण्याचा, पण तू चांगला चेंडू मी म्हणेन. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच तुमच्याकडे 7 आणि 7 मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 15 धावा. इथून पाहतोय आपण शेवटचे चेंडू असेल या षटकातील. अहो, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. नंदनने एक चुकी नक्कीच केली होती. 2 मोठे फटके आले होते त्याच्या विरोधात. तब्बल धावा जर पाहिल्या तर एकंदरीत धावा खर्च केल्या गेल्या 12, परंतु 13 धावा खर्च केल्या गेल्या, परंतु 2 विकेट देखील महत्वपूर्ण नक्कीच मिळाले. चला, थोडीशी घाई करायची आहे प्लीज, विनंती असेल. लीग टुर्नामेंट आहे त्यामुळे आपल्याला 500% कंपल्सरी खेळावे लागणार आहेत. लीग फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय पॉईंट टेबल खूप महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी जर तुम्हाला पाहिलं तर आपण सकाळच्या सत्रामध्ये थोडासा उशीर झालाय मॅच स्टार्ट करण्यासाठी. इथून जर पाहिलं तर जास्तीत जास्त आपण टाइम सेव्ह करण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण केलंय. आक्रमण इतकं भारी होतं की आक्रमणावर आलाय षटकार. 6 धावा. आता मात्र समीकरण काय घडेल इथून पाहिलं जाईल. एकंदरीत जर विचार केला तर 5 चेंडू आणि आता मात्र 9 धाव्यांची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावा. पहिल्या चेंडूवर पूर्णपणे सामन्याचं जो रुख होता, जो चित्र होता, तो पूर्णपणे बदलून टाकलाय. जिग्नेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय. अगदी यशस्वी प्रयत्न, परंतु आपण पाहतोय चांगली बॅकअपला आपल्याला पाहायला मिळाला नंदन आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या चेंडूला थांबवण्यात यश आलं. अन्यथा आणखीन 2 धावा वाढल्या असत्या. एकंदरीत 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. अटीतटीचा सामना आहे कारण की दोन्ही संघाला जर पाहिलं तर पहिला सामना या ठिकाणी जो जिंकेल तो पहिला सामना जिंकेल असंच मी म्हणेन. प्रयत्न असतील दोन्ही संघाचे जिंकण्याचा. 4 चेंडू 7 धावा. उलटा चेंडू आणि इथे मात्र षटकार. 6 धावा. जिग्नेश इथून जर पाहिलं तर अपेक्षा निर्माण केल्या होत्या नंदनने, त्या पूर्णपणे आता मात्र मिटवून टाकलेल्या आहेत. थँक्यू. जे फुलटॉस चेंडू आहेत तेच कुठेतरी जर पाहिलं तरी इथे मात्र महागडे होत असताना 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या गेल्या. आता मात्र 1 धावेची आवश्यकता आहे उर्वरित 3 चेंडू मध्ये. हो, हा चेंडू हे टप्पा टाकणं खूप गरजेचा होता. 2 चेंडू आणि आता मात्र 1 धावेची आवश्यकता आहे. सामना जर टाय झाला तर आपण पाहू शकता दोन्ही संघाला 1-1 गुण
इथे मात्र डिवाइड केले जातील, एक एक गुण दिले जातील. यावेळेस आपण पाहतोय 2 चेंडू आणि हलकीशी एज होती. इथे मात्र आपण पाहतोय प्रयत्न होता झेल टिपण्याचा, परंतु यश आला नाहीये. आणि सामना जर पाहिला तर इथून मात्र जिंकला जातोय संघ आपल्याला पाहायला मिळेल